नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण विज्ञान विषय बघणार आहोत, जे की येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी, मुंबई हायकोर्ट भरती आणि शिपाई भरती यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आपण हे विज्ञानचे वन लाइनर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघणार आहोत, जे वारंवार रिपीट होतात. चला तर आता वेळ न तोडता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, मानवी कवटीत एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरात एकूण 22 हाडे असतात. किती असतात? मानवी कवटीत एकूण 22 हाडे असतात. मानवी शरीरातील सर्वात मजबूत आणि मोठे हाड कोणते? तर फिमर हे मांडीचे हाड सर्वात मजबूत आणि मोठे हाड आहे. मानवी आयुष्यात एकूण किती दात दोनदा येतात? तर मानवी आयुष्यात एकूण 20 दात दोनदा येतात. शरीराचे सामान्य तापमान किती डिग्री तापमान किती असतं? म्हणजे माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 98.4 फॅरनहाइट एवढे असते. आता सर्वव्यापी रक्तदाता गट म्हणजेच त्या रक्तगटाचं नाव काय? तर ओ हा सर्वव्यापी रक्तदाता गट आहे. यालाच इंग्रजीत युनिव्हर्सल डोनर असं बोललं जातं. म्हणजेच ओ हा रक्तगट इतर सर्व गटांना रक्त पुरवू शकतो. आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोणता गट आहे? तर AB हा रक्तगट युनिव्हर्सल ॲक्सेप्टर गट म्हणून ओळखला जातो. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? तर मानवी शरीरात सर्वात लहान हाड हे स्टेप्स आहे आणि स्टेप्स हे कानातील हाड आहे. सर्वात लहान हाड म्हणलं की स्टेप्स सांगायचं आणि सर्वात मजबूत आणि मोठे हाड म्हणजे फिमर हे मांडीमध्ये असते. चला आता पुढचे प्रश्न बघूया. आता जीवनसत्व यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार बघूया. जीवनसत्वच्या कमतरतेमुळे काय होतो? तर रातआंधळेपणा होतो. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे बेरी हा रोग होतो. कोणता? बी बेरी अ म्हणजे रातआंधळेपणा. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. क म्हणलं की स्कर्वी हे लक्षात राहतं आपल्या. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो. आणि जीवनसत्व क चे रासायनिक नाव काय? रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड हे क जीवनसत्वाचं रासायनिक नाव असतं. आणि क जीवनसत्व कशात आढळतं? तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळतं. जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मुडदूस होतो. हे पण लक्षात राहिलं. मुडदूसमध्ये ड येतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो असं लक्षात ठेवा. क म्हणलं की क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वीमध्ये क येतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी ब हे लक्षात ठेवा. आणि अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. आणि जीवनसत्व के. आता जीवनसत्व क आणि के मध्ये फरक आहे. जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी होतो आणि हा आवळ्यामध्ये आढळतो. आणि जीवनसत्व के च्या कशात मदत करतो? जीवनसत्व व्हिटॅमिन के हे रक्त गोठण्यास मदत करते. आता पुढे चला. एड्स हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. एड्सचा विषाणू काय आहे? HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. HIV आणि एड्सचा लॉंग फॉर्म काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा एड्सचा लॉंग फॉर्म आहे. आणि एड्सच्या तपासणीसाठी कोणती चाचणी केली जाते? एड्सच्या निदानासाठी ELISA ही चाचणी केली जाते.
आता एलिझाचा लॉंग फॉर्म काय आहे? एलिझाचा लॉंग फॉर्म आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसी, म्हणजेच एलिझा. एलिझा टेस्ट म्हणले की एड्स म्हणून लक्षात ठेवायचं. एड्सच्या निदानासाठी एलिझा ही टेस्ट केली जाते. आणि एड्सचा विषाणू HIV हा एड्सचा विषाणू आहे. टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे आणि टायफॉइड हा आतड्यांवर परिणाम करतो. आणि टायफॉइडचा विषाणू काय आहे? टायफॉइडचा जीवाणू, टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे. टायफॉइडचा जीवाणू कोणता आहे? साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे टायफॉइड होतो. पुढचं बघूया गलगंड. आता आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतो? गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. म्हणजेच यामुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊन गलगंड हा रोग होतो. हेपॅटायटिस हा यकृताचा आजार आहे. हेपॅटायटिस हा यकृताचा आजार आहे. आणि मलेरिया हा परजीवीमुळे होतो. आणि तो कोणती डास? अनाफिलीस डासाची मादी असते, त्याच्यामुळे मलेरिया हा रोग पसरतो. अनाफिलीस डासाची मादी असते, त्याच्यामुळे मलेरिया हा रोग पसरतो. आता वनस्पतीशास्त्रावरचे काही प्रश्न बघूया. सर्वात जास्त वेगाने प्रकाशसंश्लेषण कोणत्या प्रकाशात होते? तर सर्वात जास्त वेगाने प्रकाशसंश्लेषण लाल प्रकाशात होते. लाल प्रकाशात सर्वात जास्त म्हणजे वेगाने प्रकाशसंश्लेषण होते. वनस्पती कोणत्या छिद्रांमधून श्वास घेतात? तर वनस्पती पानांवरील स्टोमाटा नावाच्या लहान छिद्रांमधून श्वास घेतात. वनस्पती कुठून श्वास घेतात? तर वनस्पतीच्या पानावर जी छोटी छोटी छिद्र असतात त्यांना स्टोमाटा म्हणतात आणि या छिद्रामधून वनस्पती श्वास घेत असतात. आले आणि बटाटा यांचा खाण्यायोग्य भाग काय असतो? की खोड असतो. म्हणजे बटाटा आणि आले हे खोड म्हणलं जातं. बटाटा आणि आले हे खोड असतं, जे की जमिनीच्या आत येणारी फळे आहेत. जगातील सर्वात मोठं फूल कोणतं आहे? तर रफलेशिया हे जगातील सर्वात मोठे फूल आहे. जगातील सर्वात मोठे फूल म्हटलं की रफलेशिया. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ॲसिटिलीन हा वायू वापरला जातो. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ॲसिटिलीन हा वायू वापरला जातो. जीवशास्त्रावरचं काही प्रश्न बघूया. पेशींचे ऊर्जा केंद्र कशाला बोललं जातं? की मायटोकॉन्ड्रिया यालाच पेशींचे ऊर्जाघर बोललं जातं. पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया आहे. पेशींचे ऊर्जाघर मायटोकॉन्ड्रिया. पेशींचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर पेशींचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला आहे. बेडकाच्या हृदयात किती कप्पे असतात? तर बेडकाच्या हृदयात 3 कप्पे असतात. DNA म्हणजेच डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजेच DNA चे डबल हेलिक्स मॉडेल कोणी शोधून काढले? तर वॉटसन आणि क्रिक यांनी DNA चे डबल हेलिक्स मॉडेल शोधून दिले. पुढचा प्रश्न, बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? तर मिथेन हा बायोगॅसचा मुख्य घटक आहे. आणि मिथेनचं रेणूसूत्र काय? CH4 हा मिथेनचं सूत्र आहे. बायोगॅसचा मुख्य घटक मिथेन म्हणजेच CH4 आहे. पुढे बघूया. आपल्याला आकाश निळं का दिसते? तर प्रकाशाच्या विखुरण्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते. निळे म्हणजे स्कॅटरिंग, यालाच इंग्रजीमध्ये विखुरण्याला स्कॅटरिंग असं म्हटलं. स्कॅटरिंग ऑफ लाईट, यामुळे आकाश आपल्याला निळं दिसतं. पाण्यात पडलेली पेन्सिल कोणत्या कारणामुळे वाकलेली दिसते? तर पाण्यात बुडवलेली पेन्सिल आपल्या प्रकाशाच्या अपवर्तनामुळे वाकलेली दिसते. इथं पाण्यात बुडवलेली पेन्सिल वाकलेली दिसते कारण प्रकाशाचं अपवर्तन झालेलं असतं.
हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावरच प्रश्न पडलेले असतात. आकाश निळं का दिसतं? प्रकाशाच्या विखुरण्यामुळे, म्हणजे याचं स्कॅटरिंग. आणि पाण्यात बुडलेले पेन्सिल वाकलेले दिसते, हे अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शनमुळं ती वाकलेली दिसते. इंद्रधनुष हे अपस्करणामुळे दिसतं. प्रकाशाचं अपवर्तन आणि संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळे तयार होते. म्हणजे इंद्रधनुष जो आकाशात रेनबो तयार होतो, तो प्रकाशाच्या अपस्करण, अपवर्तन आणि संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यामुळं आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसतो. दाढी करण्यासाठी कोणता आरसा वापरतात? दाढी करण्यासाठी आणि जो दात तपासण्यासाठी दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात? की अंतर्वक्र असतो. अंतर्वक्र आरसा हा दाढी करण्यासाठी आणि दंतवैद्य वापरतात. मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? मृगजळ हे संपूर्ण आंतरिक परावर्तनाचे उदाहरण आहे. मृगजळ हे संपूर्ण आंतरिक परावर्तनाचे उदाहरण आहे. आताच आपण बघितलं इंद्रधनुष्य हेही संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळे होतं आणि हे मृगजळ म्हणजे काय? उन्हाळ्यात अशी एक जागा असते जी आपल्याला लांब म्हणजे आकाश मृगजळ म्हणजे पाण्याचा भास होतो अशा ठिकाणी. म्हणजे आपण उन्हात ज्यावेळी जात असतो त्यावेळी आपल्याला पाणी असल्यासारखं दिसतं उन्हाळ्यात, भर उन्हाळ्यात. त्यालाच मृगजळ असं बोललं जातं. महत्त्वाचे आता पुढचे प्रश्न बघूया. ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वाधिक जास्त असतो? तर ध्वनीचा वेग घन पदार्थामध्ये सर्वात जास्त असतो. आणि ध्वनी हा निर्वात पोकळीत प्रवास करू शकत नाही, कारण ध्वनी निर्माण होण्यासाठी त्याला माध्यमाची गरज असते. ध्वनीचा वेग सर्वात जास्त घन पदार्थामध्ये असतो, म्हणजे त्याला सॉलिड म्हणतात. आणि ध्वनी निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूममध्ये प्रवास करू शकत नाही. ध्वनी हा माध्यमाशिवाय प्रवास करू शकत नाही. प्रतिध्वनी म्हणजेच इको हा ध्वनीच्या परावर्तनामुळे ऐकू येतो. प्रतिध्वनी कशामुळे ऐकू येतो? तर ध्वनीच्या परिवर्तनामुळे आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो. जवळून जाणाऱ्या ट्रेनच्या शिट्टीचा आवाज कशामुळे बदलतो? की जवळून जाणाऱ्या ट्रेनच्या शिट्टीचा आवाज हा डॉपलर परिणामामुळे होतो. ट्रेनचा आवाज कशामुळे बदलतो? तर आवाजाच्या डॉपलर परिणामामुळे. बलाचे SI एकक काय आहे? तर न्यूटन हे बलाचे SI एकक आहे. न्यूटन हे बलाचे SI एकक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाण्याचे थेंब हे कशामुळे गोलाकार असतात? तर पाण्याचे गोल हे पृष्ठताण म्हणजेच सरफेस टेन्शनमुळे गोलाकार असतात. कशामुळे? तर पावसाचे थेंब हे पृष्ठताण म्हणजेच सरफेस टेन्शनमुळे गोलाकार असतात. पुढचा प्रश्न. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर का शिजते? कारण प्रेशर कुकरमध्ये उच्च दाबामुळे पाण्याचा उत्कलनांक वाढतो. उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉईंट. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते कारण उच्च दाबामुळे पाण्याचा उत्कलनांक वाढल्यामुळे अन्न लवकर शिजते. पुढचा प्रश्न. नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे असते, कारण समुद्राच्या पाण्याची घनता कशी असते? तर समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे आपल्याला नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे असते. आता पुढचा प्रश्न. दिव्याच्या वातीमध्ये तेल वर चढते या क्रियेला काय म्हणतात? म्हणजे दिव्याच्या वातीमध्ये तेल वर जाते तेव्हाच तो दिवा कंटिन्यू प्रकाश देत राहतो. ते कशाचा परिणाम असतो? तर दिव्याच्या वातीमध्ये तेल वर चढते हे केशिकत्व प्रक्रियेमुळे. केशिकत्व म्हणजेच कॅपिलरी ॲक्शन. आता हे मराठी नावं जर थोडे अवघड वाटतात त्यामुळे इंग्लिश नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा मित्रांनो.
की जास्त काही इंग्लिश नाही, थोडेच काही महत्त्वाचे शब्द आपल्याला लक्षात ठेवावेच लागतात. MPSC असो, पोलीस भरती असो, कोणतीही परीक्षा असो, सहज सेवा जरी असली तरी आपल्याला विज्ञानमध्ये काही शब्द हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवावेच लागतात. त्याशिवाय विज्ञान सोपा जाणार नाही. दिव्याच्या वातीमध्ये तेल हे केशिकत्व क्रियेमुळे म्हणजेच कॅपिलरी ॲक्शनमुळे वर चढते. आता बघूया खाण्याचं महत्त्वाचे संयुगे बघूया आपण. खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव काय? खाण्याचा सोडा, यालाच बेकिंग सोडा म्हणतात का? खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट, म्हणजेच NaHCO3 हे सोडियम कार्बोनेटचं सूत्र आहे. आणि खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. हास्यवायू म्हणजे लाफिंग गॅस. लाफिंग गॅस कशाला म्हणतात? नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O ला लाफिंग गॅस असं म्हणलं जातं. लाफिंग गॅस N2O. हास्य वायू म्हणजे लाफिंग गॅसला नायट्रस ऑक्साईड म्हणतात. शुष्क बर्फ काय आहे? की घन कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा घन कार्बन डायऑक्साईडलाच शुष्क बर्फ म्हणजेच ड्राय आईस असं बोललं जातं. आता धुण्याचा सोड्याला रासायनिक नाव काय? सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. धुण्याचं सोड्याचं रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट. इथं खाण्याचा म्हणला की इथं फक्त बाय टाकावं लागतं. सोडियम बायकार्बोनेट हा खाण्याचा सोडा आहे आणि नुसता सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा आहे. व्हिनेगार म्हणजे सिरका, याचं रासायनिक नाव काय आहे? व्हिनेगारचं रासायनिक नाव आहे ॲसिटिक ॲसिड. हे व्हिनेगारचं रासायनिक नाव आहे. आता केमिस्ट्रीचे काही वन लाईनर प्रश्न बघूया. सर्वात उत्तम धातू कोणता आहे? तर सोने हा सर्वात उत्तम धातू आहे. उत्तम धातू यालाच नोबल धातू असं बोललं जातं. कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत आढळणारा एकमेव धातू कोणता आहे? की पारा म्हणजेच मर्क्युरी हा कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत आढळणारा एकमेव धातू आहे. सर्वात जड धातू कोणता आहे? की ऑस्मियम हा सर्वात जड धातू आहे. आणि सर्वात हलका धातू कोणता आहे? लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. सर्वात जड धातू ऑस्मियम आणि सर्वात हलका धातू लिथियम. कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत आढळणारा एकमेव धातू कोणता आहे? पारा म्हणजेच मर्क्युरी हा कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत आढळणारा एकमेव धातू आहे. आणि सोने हा उत्तम धातू आहे. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे, जो कार्बनचा एक अपरूप आहे. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ असून तो कार्बनचा एक अपरूप आहे. वातावरणातील सर्वात उबलक वायू कोणता? तर नायट्रोजन हा वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो, जो की नायट्रोजन हे 78% प्रमाण असतं. वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण आहे? तर नायट्रोजन 78%. LPG मध्ये मुख्य वायू कोणता आहे? तर ब्युटेन हा LPG मधील मुख्य वायू आहे. LPG म्हणलं की ब्युटेन. LPGचा रंग काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG मधील मुख्य वायू कोणता आहे? तर ब्युटेन. अग्निशामक यंत्रात वापरला जाणारा वायू कोणता आहे? तर कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक यंत्रात वापरला जातो. अग्निशामक यंत्रात वापरला जाणारा वायू कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2. हास्य वायू म्हणजेच लाफिंग गॅस. आत्ताच आपण बघितले हास्यवायू कशाला म्हणतात? नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O ला हास्यवायू म्हणजेच लॅपिंग गॅस असं बोललं जातं. ओझोनचा थर आपल्याला कशापासून वाचवतो? तर ओझोनचा थर आपल्याला अतिनील किरणापासून वाचवतो. ओझोनचा थर आपल्याला अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज पासून संरक्षण करतो. जर ओझोनचा थर नसेल आणि अतिनील किरण जर आपल्या शरीरापर्यंत पोचली तर आपल्याला इजा होऊन त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ओझोन थर अतिशय महत्त्वाचा आहे. आता महत्त्वाचे शोध आणि संशोधक बघूया. पेशींचा शोध कोण लावला? तर रॉबर्ट हुक यांनी
पेशींचा शोध लावलेला आहे. पेशींचा शोध रॉबर्ट हुक. पेनिसिलिनचा आविष्कार कोण केला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला तर हेनरी बेक्वेरेल यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावलेला आहे. क्षकिरणांचा शोध कोण लावला तर रॉन्टगेन यांनी क्षकिरण म्हणजेच एक्सरेचा शोध रॉन्टगेन यांनी लावला. डीएनए संरचनाचा शोध कोण लावला वॉटसन आणि क्रिक यांनी डीएनएची संरचनाचा शोध लावलेला आहे. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोण लावला तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. ह्यातले एक प्रश्न फिक्स आहे मित्रांनो येणाऱ्या सहसेवेसाठी. ह्यातले महत्त्वाचं रेडिओ ॲक्टिव्हिटी, उत्क्रांतीचा सिद्धांत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि डीएनए संरचना हे 3 महत्त्वाचे आहेत. करून जावा, हे पाठच पाहिजे. एक प्रश्न फिक्स आहे. आता शेवटची अंतिम उजळणी करूया. एक अश्वशक्ती म्हणजेच 1 HP म्हणजे किती वॅट? 1 HP म्हणजे 746 वॅट. 1 HP म्हणजे 746 वॅट. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. आणि आपण मागच बघितलं की मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे तर स्टेप्स हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे आणि स्टेप्स हे मानवी कानात असतं. मानवी शरीरातील सर्वात मजबूत आणि मोठे हाड कोणतं आहे तर आपण मांडीतील फिमर हे हाड मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड बघितले आहे आपण मागच्याच वेळी. शुद्ध पाण्याचा pH किती असतो? शुद्ध पाण्याचा pH 7 असतो. शुद्ध पाण्याचा pH 7 असतो. आता pH चा नाव काय? pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन असं असतं. शुद्ध पाण्याचा pH 7 आहे. रबर कठीण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर रबर कठीण करण्याच्या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन असं म्हणतात. रबर कठीण करण्याच्या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन असं म्हणतात. आणि व्हल्कनायझेशनसाठी काय वापरतात तर व्हल्कनायझेशन करण्यासाठी गंधक हा वापरला जातो. pH मूल्य याने कोणी निश्चित केले? pH म्हणजे आपण बोलतो ना रक्ताचा pH, पाण्याचं pH इथंच आपण बघितलं. pH मापे असते त्यावर पदार्थ आम्लारी आहे की उदासीन आहे हे आपल्याला समजतं. आणि pH चा नाव आहे पॉवर ऑफ हायड्रोजन. आणि याचं मूल्य pH चं मूल्य कोणी निश्चित केलंय तर सोरेनसेन यांनी pH चं मूल्य निश्चित केलेलं आहे. अन्नपदार्थ टिकवण्यासाठी काय वापरतात तर अन्नपदार्थ जास्त वेळ टिकवण्यासाठी सोडियम बेंझोएट हे वापरलं जातं. मित्रांनो, ही आपली सिरीज अशीच चालू राहणार आहे. तर आपली पोलीस भरती, बॉम्बे हायकोर्ट, क्लर्क आणि शिपाई भरती, येणाऱ्या सरळ सेवा, नगरपरिषद, नगरपालिका, MPSC या सर्वसाठीच विज्ञान हा विषय महत्त्वाचा आहे आणि इथंच मार्क आपल्याला कमी पडतात. त्यामुळं ही सिरीज अशीच चालू ठेवणार आहे. तर व्हिडिओ आणि प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला लेक्चर अपलोड केल्या नोटिफिकेशन येईल. नमस्कार. परत भेटू आपण पुढल्या भागात. नमस्कार.